जगताच्या उपयोगाला येणारं जीवन आहे. म्हणून संत जीवनाचा परिचय करून घेतला पाहिजे. तेतच सुखम सुखित्वम जीवन आहे. दुसऱ्याला सुखी करण्यामध्ये जीवनाचा पुरुषार्थ मानणारं जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे. महाराज कसं होते जीवन? पवित्र सोवळी, ते पवित्र जीवन आहे. त्याच्या इतकं पावित्र्य कुठं पाहायला मिळत नाही महाराज. अनेक गोष्टी पवित्र आहे भारतामध्ये, त्यामध्ये पवित्रतेची यादी आली. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐका, मी ज्या घोंगळ्यावर उभा आहे, हे घोंगळं आपल्या धर्मात खूप पवित्र मानलं जातं. हां, खूप पवित्र. नारदाच्या गादीवर घोंगळा अंतरतात. मेंढीच्या केसांपासून बनलेला हा कापड, हे लोकर पवित्र आहे. असं म्हणतात स्त्रीनं महिन्यातून 5 दिवस घोंगळं पांघरावं. निदान पांघरायला येत नसेल तर घोंगडा आपल्या अंथरुणात तरी असावं. त्या घोंगड्याला विटाळ होत नाही. असे अनेक गोष्टी पवित्र आहेत महाराज. त्यामध्ये काही शकुन शास्त्रांनी पवित्र घटना सांगितल्या. तुमच्या रोडला जर एखादं मुंगूस आडवं गेलं तर ती घटना जीवनातली पवित्र आहे. तुमच्या रस्त्याला एखादी गाय आडवी गेली, पवित्र म्हणतो आपण. अहो, भरलेली घागर एखादी माऊली पुढून येते घेऊन, काय म्हणतात त्याच्यावर? त्याच्यात काय घालतात? पैसे, नाणं घालतात. आता ती पद्धत या पोरांना, आता छोट्या छोट्या पोरांना जर विचारलं, आता भरलेल्या घागरा जर आल्या नाही तर नाणं कुठं घालतील पोर? दिवस होते ते आधी महिला दुरून पाणी आणायच्या आणि तरी दारात आलेल्याला पाणी पाजायच्या. आता इतकी सोबतता झाली, माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, कूलरमध्ये नळ, बादलीत नळ, फ्रीजमध्ये नळ, बेसिनमध्ये नळ, टॉयलेटमध्ये नळ, बाथरूममध्ये नळ, नळच नळ. तुम्ही 2-4-5 वर्ष थांबा, पाहुणे आले तोंडात बी नळ घ्या, पाहुणं पाणी पिऊन घ्या. तुम्ही उन्हातून आले बुवा, तुम्हाला ताण नको व्हायला. नळी काळ बदलला. पण पूर्वी घागर आणली कोणी, घटना पवित्र मानायची. अनेक गोष्टी पवित्र. सोना हा धातू पवित्र मानला जातो. आपलं जर बरं चाललं असेल तर गळ्यामध्ये, हातामध्ये एखादा छोटासा सोन्याचा दागिना मनुष्यानं घातला पाहिजे. सोन्याच्या दागिन्याला अंगावरती परिधान करून गळ्यामध्ये तुम्ही एखादी छोटीशी मूर्ती, छोटासा चैन काहीतरी बनवलं आणि तुम्ही जर विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक म्हटला तर तुम्हाला सुवर्णाचं स्नान केल्याचं पुण्य ते सोनं नावाचं धातू देत असतं. सोनं या धातूला विटाळ नाही. सोनं गटारीत पडलं तर बाधा होत नाही त्याला, विटाळ नाही त्याला. उद्या आपलं कीर्तन कसं झालं इप्परगावमध्ये, असं जर या कीर्तनात बसलेल्या लोकांना विचारलं तर पुरुष वर्ग आपल्या विरोधात गेला तरी महिला वर्ग आपल्या विरोधात जाणार नाही. त्या म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा, कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. सोनं हा त्यांच्या आवडीचा विषय. पण सोनं माणसानं घातलं पाहिजे, महिलांनी पुरुषांनी. फक्त सोन्याकरता सोन्यासारख्या माणसांना त्रास देऊ नका म्हणजे झालं. सोनं घाला. सोनं घालायचं असतं आणि ते मातीमोल मानायचं सुद्धा असतं. कारण इथं सोनं घालणारा, सोनं कमवणारा रावणा इतका आणि देवा इतका मोठा माणूस कोणी झालं नाही. देवा इतकंही सोनं कोणाजवळ नव्हतं. इप्परगावकर अख्खी द्वारका सोन्याची होती भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची. आणि 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. म्हणजे रावणाची लंका सोन्याची आणि देवाची, बोला बोला, देवाची द्वारका सोन्याची. पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही. हा तुका म्हणे जाती संपदाय बडी, सांगाती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय बडी, कामती कबड्डी गेली नाही, सांगाती कबड्डी गेली नाही, गेली नाही, गेली नाही, गेली नाही. कवडी. अरे काय केलं तिकडे? उपयोगाला आलं नाही. सोनं घातलं पाहिजे, धातू पवित्र आहे, पण मातीमोल मानून घातलं पाहिजे. चला पुढं. अनेक गोष्टी पवित्र आहे. आपल्या धर्मात ओवाळण्याची क्रिया पवित्र आहे. म्हणून एखादी बाई जर आपल्याला ओवाळायला आली, एखादी माऊली, तर ओवाळायला कधी माणसानं नकार देऊ नये, ओवाळू द्यायचं. ओवाळण्याची क्रिया मंगल आहे, पवित्र आहे. बऱ्याचदा आपण कंटाळा करतो, नाही नाही अरे बाबा नको लावून घेऊ काही, पण तिनं दिवा आणलाय. आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये अग्नी ही देवता आहे, पवित्र आहे. आणि ओवाळणारी महिला आपल्याला आशीर्वाद देऊन जात असते, लक्षात ठेवा. त्यामुळे ओवाळण्याची क्रिया ही पवित्र आहे.
एखादं पवित्र काम करायला आपण ओवाळल्याशिवाय कोणाला कुठं बाहेर पाठवत नाही. तीर्थयात्रेला जातो, प्रवासाला जातो, ओवाळूनच पाठवतात. का? ती घटना पवित्र आहे. अनेक गोष्टी, गावं, नाव, देश, काल, पात्र, धर्म, पर्वत, पठार, नद्या, स्थळ, वृक्ष हे सगळ्या पवित्रतेच्या प्रमाणात आपल्याला दिसतात. पण एक यादी तर इतकी आश्चर्य करणारी या देशात की ती व्यवहारात अपवित्र मानली जाते, पण शास्त्रात ते पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकरपटम वमनम काकविष्टा समुद्भवा, 5 गोष्टींची यादी आहे. ऐका, उच्चिष्टम एक उष्ट पवित्र आहे. तसं उष्ट कोणी कोणाचं खाऊ नये, पण एक गोष्ट कायम खावं, कायम प्यावं. गाय दूध देते, कोणाकरता? वासराकरता. तो गाईचा मालक वासरू सोडतो आणि वासराला सोडलं की मग ती पाना सोडते. बरोबर गाईला पाना फुटला, ओठाला, जिभेला दूध लागलेलं दिसलं वासराच्या, हुशार शेतकरी बच्चे ओढून घेतो आणि भांड्यात दूध काढतो. अगोदर दूध कोणी उष्ट केलं? आईचं, वासराने. आणि नंतर ते दूध कशात काढलं तुम्ही? भांड्यात. त्या भांड्यात काढलेलं गाईचं उष्ट दूध इतकं पवित्र आहे की ते उष्ट जरी असलं तरी पांडुरंगाच्या अंगावर घातल्याशिवाय, माझ्या काशीमाईला अभिषेक करायचा असेल तर दूध घातल्याशिवाय माझ्या आईचा अभिषेक होत नाही. इतकं उष्ट पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. निर्माल्य म्हणजे देवाला वाहलेली वस्तू, पुन्हा वाहता येत नाही, पण एक वस्तू पुन्हा 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 देवाला देता येते. कोणती? गंगा माता. जल. ती गंगा माता देवाच्या मस्तकावरूनच खाली पडली, मस्तकावरून 10 जमिनीवर पडली, पण वाहता वाहता पुन्हा तिला मस्तकावरून पडली तरीही मस्तकावर घालावी लागते. शिवनिर्माल्यम वमनम एक वांती पवित्र आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पेबर एवढी वांती. पिन कोणी? अरे नाव काढू शकत नाही आपण, पिन तर सोळा. पण वांती कायम प्यावी. कोणती? मधमाशीनं मध गोळा करून आणावं आणि ओकावं. त्या मधमाशीने गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकायचं असतं आणि रोज ती ओकते. पण त्या मधमाशीच्या पोटातली घाण, तिची उलटी, वांती इतकी पवित्र आहे की ते मध जोपर्यंत पंचामृतामध्ये घालत नाही तोपर्यंत पांडुरंगाची पूजा होत नाही. वमनम शवकरपटम. प्रेताच्या अंगावरचं एक वस्त्र फार पवित्र आहे. प्रेताच्या अंगावरचं लाख रुपये दिले तर आपण नेसत नाही, पण एक वस्त्र पवित्र आहे. ते म्हणजे एका कोश किड्याच्या अंगावरचा कोश धागा. तो कोश किडा काय करतो? धागा विणण्याचं काम करतो. धागा विणता 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 त्याचं मरण येतं महाराज. पण तो ज्या वेळेला मरतो त्यावेळेला त्यानं त्याच्या शरीराला त्या धाग्याचं आवरण केलेलं असतं. तो मेला हे माहिती पडलं की त्याचं प्रेत बाजूला काढावं लागतं आणि त्याच्या अंगावरचा धागा बाजूला काढावा लागतो. त्या किड्याच्या, मेलेल्या किड्याच्या अंगावरचा धागा इतका पवित्र आहे की त्या धाग्याचं सोळ जोपर्यंत नेसवत नाही पांडुरंगाला, त्याला कासे पितांबर म्हणतात, तोपर्यंत पंढरपूरला पांडुरंगाची पूजा होत नाही. देवाच्या अंगावरचा कासे पितांबर हे प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे. का? ते पवित्र आहे म्हणून. शवकरपटम म्हणतात त्याला. काकविष्टा समुद्भवा. कावळ्याच्या शरीरातली विष्ठा, कावळ्याची विष्ठा फार पवित्र आहे. कावळ्याच्या पोटातली घाण पवित्र, ती विष्ठेतून निघालेली. हो, पिंपळाची बी कावळ्याच्या पोटात जावी आणि ती कावळ्याच्या पोटातून बाहेर पडावी. काय होतं त्याने? कागाची विष्ठे जन्म पिंपळासी. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी. पांडव कुळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पांडव कुळासी पाहता दोष. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी. कावळ्याच्या पोटातली विष्ठा जिथं पडल तिथं पिंपळाचं झाड जन्माला येतं. इतकी कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. आता ही पवित्रतेची यादी मला सांगता सांगता 2, 4, 5 कीर्तन करावी लागतील, इतकी मोठी यादी. पण या देशामध्ये एका बाईनं आपल्या पोराला फारच चांगली यादी पवित्रतेची सांगितली. 5 दिवसाचं पोरग, पण आपल्या बाळाला ती सांगते, बाळा
आपल्या देशात, अरे तुझ्या देशात पैदा झाला ना, तो देश काही सामान्यांचा देश नाही. पवित्र ते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. का ग आई, असं काय आपल्या देशामध्ये? त्या बाईनं त्या पोराला सांगावं, 18 भार वनस्पती पडे फुले ओळते. हा पावित्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलश्रिया राजराणी व संपत. महिलांनो एवढं प्रमाण आहे का? घरी घेऊन जा. एका 5 दिवसाच्या पोराला या देशातला एका सृजान आईनं केलेला हा उपदेश आहे. माझे ज्ञानोबर आहे, कोणाचं वर्णन करत नाही, पण त्या बाईकडे दुर्लक्ष मात्र ज्ञानोबरानं करता आलं नाही. काय पवित्र नारी असेल, तिनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा काय काय पवित्र आहे आपल्या देशात, ऐक. अरे ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोलिया कासया योग सेविती. आहे सुख सांडोलिया कासया योग सेविती. कीर्तनात बसलेली बाई एखादं पाळणं हलवताना हे प्रमाण म्हणते, घरी झोपवताना त्या महिलांचे पाळणे ऐकले की असं वाटतं या बाईचा पुतळा बांधा आपल्या गावात. मी एका बाईचा पाळणा ऐकला, तिचा नवरा शिक्षक होता. ती पाळणं हलवताना त्या पोराला म्हणायची, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. अरे प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो. आता काय घेऊ त्या पोरात त्यातलं, काय म्हणायचं? अरे बाळ झोपायचं असेल तर आठवा देशातली पवित्र घटना सांगा तुमच्या बाळाला. वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले, हो मन आईचे डोले, बाळाचा पाळणा हले, नदीला पूर असता अंधार, कृष्णासी सांभाळिले, मन आईचे डोले, ओ बाळाचा पाळणा हले. असं नसेल म्हणा, झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, माझ्या जीवल गारे, माझ्या जीवल गारे, मनमोहना झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा. असं म्हणा. नसलच सय्यद उघडा गाथा. प्रातकाळी तो वनमाळी, प्रातकाळी
आदरी धरोनी वेणू वेणू आदरी धरोनी वेणू वेणू आदरी धरोनी वेणू वेणू वाजविला कुणी नेणू उभी मीराय वाट मी पाहे उभी मीराय वाट मी पाय हो केव्हा 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 भेटन मम कानू रे आदरी धरो वेणू वेणू आदरी धरो वेणू आदरी फुलथकाळी बिलवर काळी फुलथकाळी अरे फुलथकाळी बिलवर काळी ओ गळा मोती कावळी काळी ओ माय गळा मोती कावळी काळी हो माय रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे ही काळी हो माय यमुना जळे काळी हो माय यमुना जळे हे विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी हो विटे उभी मूर्ती काळी हो माय विटे उभी मूर्ती काळी हो माय रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळे काळी हो माय यमुना जळे काळी हो माय हो यमुना जळे काळी हो माय यमुना जळे काळी हो माय यमुना जळे काळी हो यमुना या माझ्या संतांच्या गवळणी आहे म्हणा ना तेवढं घरी गेल्यावर आशीर्वाद देतील तुमची पोरं तुम्हाला आई म्हणून वा आई काय शिकवलं ग संतांची वचनं आमच्या गडी उतरवली 5 दिवसाची बाई या देशातल्या पवित्र घटना आपल्या पोराला सांगते तर तुम्ही का सांगू शकत नाही मग आई सगळ्यात पवित्र या देशात गंगा मानायची का आता ते पोरग म्हणतो मधा लसीच नाही रे बाळा अरे त्याच्यापेक्षा या संतांनी काहीतरी पवित्र सांगितलंय काय ते पवित्र तीर्थ सर्वोत्तम पवित्र आहे ना नाही एकदा त्याच तीर्थाचा प्रसंग काशी विश्वेश्वराच्या दरबारातला असा आहे वाराणसीला ज्ञानोबार आहे ऐका पहिलं चरण म्हणायला लावतोय ज्ञानोबार आहे निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई काशीला गेले पण तिथं गेल्यानंतर काशी विश्वेश्वराला माहिती पडलं की ज्ञानोबार आले महाराष्ट्रातून देवाला आनंद झाला
ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी प्रेमे धरी विश्वनाथ, हात धरला ज्ञानोबारांचा. अनाईसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. गप्पा मारता मारता ज्ञानोबारे आणि विश्वनाथ परमात्मा गंगेमध्ये उतरले आणि गंगेमुळं दोघांचा गप्पा थांबल्या. आणि त्या गंगामाईमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. मिठी मारली माऊलींच्या चरणाला, कारण अनेक पाप्यांचं ओझं त्या गंगा मातेवर होतं. ती म्हणे, माऊली मी खूप दिवस झाली तुमची वाट बघत होते, या पाप्यांचं ओझं आहे ना, मला ओझं सहन होत नाही, आता हे सगळं ओझं तुमच्या चरणावर ठेवते, एवढं घ्या. नामदेवरे म्हटले, ओ बाई सोडा माझ्या ज्ञानोबाऱ्यांना. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. तेव्हा असा निर्देश झाला की गंगेपेक्षा सुद्धा या महाराष्ट्रातले संत गंगेहुनी थोर, साधू सुचिष्मंत. गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. अरे कोण कोण येतं त्यांच्याजवळ शुद्ध व्हायला ते नंतर ऐकू, पण या भूमंडळामध्ये सगळ्या तीर्थांना जरी शुद्ध व्हायचं असेल, पाप्याला जरी शुद्ध व्हायचं असेल, तरी भूमंडळातलं पवित्र ठिकाण फक्त संतच आहे. त्याचा खुलासा तुकोबारे करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र